मित्रांनो, तुम्ही ही राग बघताय त्या पद्धतीने जो मोहर आला होता मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, त्या मोहराची पण रांगोळी झालेली आहे आणि कोकणातला जो आंबा उत्पादक आहे त्याच्या स्वप्नांची देखील रांगोळी झालेली आहे. ऑलमोस्ट 95% जो मोहर आला होता तो कुठला आजार आहे नैसर्गिक मला माहिती नाही झाडांचा, पण फवारणी करून सगळे औषधोपचार करून देखील तो मोहर गळून गेलेला नाही. मित्रांनो, तुम्ही हे जे माझ्या हातामध्ये बघताय ते दुसरं तिसरं काही नसून आंब्याचा मोहर आहे. म्हणजे साधारणतः आंब्याचा मोहर ग्रीन कलरचा किंवा लाईम ग्रीन कलरचा आपल्याला दिसतो, पण हा रोग एवढा भयानक आहे की तुम्ही बघा पूर्ण त्याचा कोळसा झालेला आहे. आणि अशा पद्धतीचा जर कुठला नैसर्गिक रोग असेल झाडावरती तर त्यामधून फळधारणा कशी होईल हा एक मोठा प्रश्न आहे. मित्रांनो, आपला मोहर तर गळालेला आहेच, त्याचप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी अजून एक तुम्हाला छोटंसं यंत्र दाखवलं होतं, हे जे तुम्ही बघताय. तर हे जे आपल्या झाडावरती जे कीटक वगैरे असतात, जे तुमचे मोहर खातात किंवा पानं खातात, त्यांच्यापासून बचावासाठी हे यंत्र आहे. पण तुम्ही जर जवळून बघितलं मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा त्याचा पूर्ण म्हणजे जे काही त्याचे कीटक आहेत त्यांनी पूर्ण त्यावरती एक आपण ऑइल पेंट म्हणूया एवढे ते थिक आहे. आणि हे आपण जेव्हा ब्रशने वगैरे क्लीन करणार तेव्हाच ते जाणार आहे. म्हणजे जर अशा प्रकारच्या कुठले कीटक किंवा जीवजंतू असतील तर त्यांच्यापासून आपल्या झाडांचा कसा बचाव करावा हा मोठा प्रश्न आहे. तर मित्रांनो, अपेक्षित होतं की यावर्षी किमान 10,000 फळं म्हणजे आंबे या बागायतीमध्ये येतील. आता असं आहे की ॲटमॉस्फिअर आहे की घरचे फक्त खाण्यासाठीच म्हणून एक 500 ते 1000 आंबे मिळतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे जो प्रोफेशनल किंवा आम्ही विकणार होतो किंवा अजून काय होतं ती प्लॅनिंग संपूर्ण आमची फिसकटलेली आहे आणि सगळ्यांचीच फिसकटलेली आहे. संपूर्ण कोकणामध्ये हा आजार किंवा रोग आंब्यावरती कोसळलेला आहे. तर बघूया आता काय कसं आहे आणि नेक्स्ट इयरला यातनं काय ते चांगलं उत्पादन भेटेल. आणि अशी आशा करूया आपण की वेदर चांगलं राहील, पावसाळा चांगला होईल आणि अवेळी काही घटना घडणार नाहीत नैसर्गिक, त्याच्यामुळे नुकसान होणार नाही. आणि जर नुकसान झालं तर शासनाने देखील आमच्यासारख्या छोट्या व्यवसायांकडे आणि शेतकऱ्यांकडे लक्ष ठेवावे ही विनंती राहील. धन्यवाद.